नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या जीवनासंबंधी. रंजना देशमुख या लोकप्रिय मराठी अभिनेत्री होत्या. भारताचे भूतपूर्व अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांच्या या नात होत्या. इसवी सन 1970 ते 1980च्या दशकात अनेक मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या ह्या रंजनांच्या मावशी होय. आपल्या मावशीप्रमाणे रंजना यांनी व्ही शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातून 1975 साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही शांताराम यांच्या झुंज या चित्रपटात त्यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजना यांना राज्य सरकारचा 1980 सालचा उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. सन 1983 साली हाच पुरस्कार तिला गुपचूप या चित्रपटासाठी मिळाला होता. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चाणी हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत. रंजना यांचा जन्म 23 जुलै 1952 रोजी मुंबईत झाला. त्या अशा कुटुंबात आल्या होत्या ज्यांना कला सादर करण्याची प्रबळ पार्श्वभूमी होती. त्यांचे वडील गोवर्धन गुजराती रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व होते, ज्यांना अनेकदा त्या माध्यमाचे बालगंधर्व म्हणून संबोधले जात असे. आणि त्यांच्या आई वत्सला देशमुख या मराठी अभिनेत्री होत्या. त्यांच्या आई वडिलांच्या घटस्फोटानंतर रंजना आणि त्यांचा धाकटा भाऊ यांच्या मावशी प्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांच्याबरोबर राहू लागले. रंजना यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण परेल इंग्लिश स्कूलमधून घेतले. जरी त्या चित्रपटसृष्टीच्या वातावरणात वाढल्या असल्या तरी त्यांच्या आईचा सुरुवातीला मुलीने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या कल्पनेला विरोध होता. आईच्या इच्छेचा आदर करून रंजना यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि रामनारायण रुईया कॉलेजमधून तत्त्वज्ञान आणि साहित्यात पदवी मिळवली. याच काळात त्यांनी दावर इन्स्टिट्यूटमध्ये सेक्रेटरियल प्रॅक्टिस, ब्युटी कल्चर, बँकिंग आणि कॅटरिंग यासह अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम देखील पूर्ण केले. कॅमेऱ्यासमोरचा त्यांचा पहिला अनुभव बालकलाकार म्हणून आला. वयाच्या 5व्या वर्षी त्या हरिश्चंद्र तारामती या चित्रपटात दिसल्या. त्यानंतर लडकी सह्याद्री की या द्विभाषिक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. सुरुवातीच्या काळात अशा भूमिका करूनही प्रौढ झाल्यावर पूर्णवेळ अभिनेत्री बनण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची अनपेक्षितपणे सुरुवात झाली जेव्हा चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांनी त्यांना 1975च्या चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटात भूमिका देऊ केली. त्याने ती भूमिका स्वीकारली आणि अशा प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीला नायिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला औपचारिक सुरुवात झाली. वत्सला देशमुख यांच्या त्या कन्या होत्या. त्यांच्या मावशी संध्या यांचा विवाह व्ही शांताराम यांच्याशी झाला होता, ज्यांनी तिला चंदनाची चोळी अंग अंग जाळी 1975चा सुपरहिट चित्रपटात पडद्यावर आणले होते, जिथे त्यांनी सहाय्यक भूमिका केली होती. ज्यानंतर त्यांनी शांताराम यांच्या पुढील चित्रपट झुंजमध्ये मुख्य भूमिकेत काम केले. रवींद्र महाजनी विरुद्ध रंजना यांना 2दा राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अरे संसार संसार 1980 आणि गुपचूप 1983. त्यांच्या इतर प्रमुख चित्रपटांमध्ये सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, बिनकामाचा नवरा, खिचडी, चाणी, जखमी वाघीण, भुजंग आणि एक डाव भुताचा यांचा समावेश आहे. रंजना देशमुख यांनी अशोक सराफ, अविनाश मसुरेकर, श्रीराम लागू, कुलदीप पवार, निळ फुले, रवींद्र महाजनी, राजा गोसावी आणि इतर अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपट कलाकारांसोबत बॉक्स ऑफिसवर यशस्वी जोड्या बनवल्या. 1987 मध्ये झुंजार चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगळूरला जात असताना झालेल्या कार अपघातात
रंजना देशमुखांच्या कारकिर्दीचा अचानक अंत झाला. या अपघातात रंजनांचे पाय लुळे झाले. अपघातानंतर त्यांनी नाटकात फक्त एकदाच काम केले. आपल्या चौफेर अदाकारीने ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींपैकी रंजना देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवाद शैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करताना अभिनेत्यांसोबत जोड्या जुळवत त्यांनी बरेच चित्रपट गाजवले. केवळ सिनेमाच नाही तर नाट्यविश्वातही रंजना यांनी खूप यश मिळवले. त्यांनी 80च्या दशकात त्यांच्या हात धरणारी एकही अभिनेत्री नव्हती, पण एका अपघाताने त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. त्यांच्या दोन्ही पायांबरोबरच त्यांचा डावा हातही निकामी झाला. त्यावेळी रंजना केवळ 32 वर्षाच्या होत्या. रंजना यांनी अपघातानंतर आयुष्याची शेवटची 13 वर्ष ही व्हीलचेअरवर काढली. असं म्हणतात की रंजना आणि अशोक सराफ यांचं प्रेमाचं नातं होतं. त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले. ते एकमेकांशी लग्नही करणार होते. परंतु रंजना यांचा अपघात झाला आणि त्यांचे प्रेमही तिथेच थांबले. पुढे रंजना खचत गेल्या आणि 2000 मध्ये परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या 45व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. अपघातानंतर त्या अभिनय क्षेत्रापासून दूरच राहिल्या, पण त्यांच्या मृत्यूच्या काही वर्ष आधी त्यांनी फक्त एकदाच या नाटकात काम केले होते. या नाटकातील त्यांची भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असे या नाटकाचे कथानक होते. हे नाटक हे रंजना यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होते असे म्हटले जाते.